हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी एंगेजमेंट केक 1.5 kg करत आहे. त्यासाठी 8 इंची टीन आणि 6 इंची टीन यूज करून मी हे बनवून घेतलेले आहेत केकचे स्पॉन्ज. त्यानंतर हा केक पूर्ण बनवून घेऊन फिनिशिंग झाल्यानंतर 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी डेकोरेशनसाठी घेतलेला आहे. शॉर्ट व्हिडिओ आहे हा. त्यानंतर मी जसा कस्टमरने फोटो सेंड केला त्या पद्धतीनं मी केकला ऑरेंज कलरमध्ये थोडं ऑरेंज कलर क्रीम मिक्स करून वरती थोडं फिनिशिंग केलेलं आहे. त्यानंतर कोम स्क्रॅपर वापरून अशा प्रकारे डिझाईन केलेले आहे. त्यानंतर एक पॅपिंग बॅग घेऊन त्याला छोटासा होल पाडून असं छोटे डॉट करून घेत आहे मी. अशा पद्धतीने बॉर्डर मारून झाल्यानंतर गोल्डन कलरचे स्प्रिंकलर यूज करत आहे मी मीडियम साईजचे. त्यानंतर छोटे स्प्रिंकलर यूज करत आहे मी गोल्डन कलरचे. अशा पद्धतीने हा कस्टमाइज केक आहे आणि कस्टमरने जे फोटो सेंड केले त्या पद्धतीने मी बनवत आहे हा केक. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर मी हा जो ऑरेंज कलरमध्ये जो आपले जसे सिल्वर वर्क गोल्डन चांदी वर्क येतं त्या पद्धतीनं हा ऑरेंज कलरमध्ये आहे. त्या पद्धतीनं मी हा खाल्ला जातो. जसं आपण स्वीटवरती चांदीचा वर्क लावला जातो काजू बर्फीवरती त्या पद्धतीनंच आहे हा, फक्त ऑरेंज कलरमध्ये आहे. अशा पद्धतीनं मी फ्रंट बाजूला लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी अशा प्रकारे शेवंतीची फुलं आहेत त्यांना मी एक टूथपिक लावून घेतलेले आहे, म्हणजे केकला इन्सर्ट करायला इझी जाईल. अशा पद्धतीनं मी 3 फ्लावर्स बनवून घेऊन केकवरती लावलेले आहेत. त्यानंतर आर्टिफिशियल फ्लावर्स होते माझ्याकडं, ते सुद्धा मी यूज केलेले आहेत. अशा पद्धतीनं गुलाब व्हाईट कलरचं लावले पण उठून दिसत नाही, त्यासाठी मी तिथं दुसरं फ्लावर्स लावलेलं आहे. आणि जी गुलाबच्या झाडाची जी ओरिजिनल पानं असतात ती स्वच्छ धुवून पुसून घेऊन अशा पद्धतीनं मी इन्सर्ट करत आहे केकमध्ये. त्यानंतर आर्टिफिशियल हे वेगवेगळ्या कलरचे पिंक ऑरेंज कलरमध्ये माझ्याकडे फ्लावर्स अवेलेबल होते, ते मी केकवरती लावून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे माझा केक रेडी झालेला आहे. आणि हा एंगेजमेंट केक आहे आणि हा रोज फ्लेवरमध्ये मी बनवलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.